राम राम शेतकरी बांधवांनो, आपण आज मागील त्याला सौर पंप योजनेमध्ये आपण अर्ज भरला असेल तर आपल्या अर्जाची स्थिती काय आहे आत्ता आणि काही प्रॉब्लेम असेल तर ते आपण कसं सॉल्व करायचं ते आज बघूया. तर आपल्या चॅनल नवीन शेतकरी बांधव बघत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, पहिले लाईक करा, बेल बटनला क्लिक करून ऑलवर क्लिक करून आपल्या चॅनलला जे नवीन व्हिडिओ येईल ते आपल्याला नोटिफिकेशन मिळेल. ठीक आहे, तर चला आपण आता लॅपटॉपच्या स्क्रीनवरती येऊ. ठीक आहे, चला स्क्रीनवरती बघू आपण आता. राम राम शेतकरी बांधवांनो, तर आपण आलो आहे लॅपटॉपच्या स्क्रीनवरती. लॅपटॉप ओपन करून घेतला आपण आणि लॅपटॉपमध्ये आपण मागेल त्याला सौर कृषी पंप योजनामधले वेबसाईट आपण ओपन केली आहे. तर आपल्याला वेबसाईट ओपन करण्यासाठी काय करायचं, mahadiscom.in क्लिक केल्यानंतर आपण मागेल त्याला सोलर पंप या लिंकवर जायचं. त्याच्यानंतर हा अशा प्रकारे इथं डॅशबोर्ड ओपन होईल. पहिला असा होईल ह्या प्रकारे. तर इथं आपल्याला इथं यायचं आहे मागेल त्याला सोलर पंप योजना. त्याला क्लिक केल्यानंतर हे असा पोर्टल ओपन होईल. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपला स्टेटस चेक करण्यासाठी आपल्याला काय करायचं, इथं बेनिफिशरी सर्व्हिस आहे. इथं बेनिफिशरी सर्व्हिस, तर इथं बघा ही स्कीमची माहिती आहे पूर्ण. ही कॅल्क्युलेटर आहे, ही वेंडर लिस्ट आहे, कोणती कंपनी आहे कोणती नाही. इथे वेंडर लिस्ट आहे. कंपनी चेक करायचं असेल तर इथे कंपनीची लिस्ट येईल, ओपन होते. ही इथे कंपनीची लिस्ट आहे. सगळ्यात एक नंबरला आहे अक्षय सोलर पॉवर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. त्याच्यानंतर आहे अल्फेक्स सोलर लिमिटेड, अवी रिजनेबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड. ही 3 नंबरची कंपनी कोणीच निवडू नका. 1 नंबर फालतू कंपनी, कत्तही पाणी मारत नाही. त्यांना कॉल केल्यानंतर विचारल्यानंतर पाणी कमी मारते पंप, तर ते काय आहे त्यांचं उत्तर की पाणीच एवढं मारते. इंजिनियरचं म्हणणं आहे की सोलर पंप तेवढंच पाणी मारते. तर हा 3 नंबरचा पंप कोणी सिलेक्ट करू नका. याच्यानंतर 1 नंबर पंप सांगतो तुम्हाला कोणता कोणता. याच्यामध्ये अक्षय कंपनी 1 नंबर आहे. त्याच्यानंतर अल्फेक्स कंपनी चांगली आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये अवी कंपनी कोणी घेऊ नका. अवी रिन्युएबल प्रायव्हेट लिमिटेड ती कंपनी बरोबर नाही आहे. त्याच्यानंतर आयकॉन कंपनी 1 नंबर आहे. जैन कंपनी 1 नंबर आहे. इकोजन कंपनी 1 नंबर आहे. त्याच्यानंतर JK कंपनी 1 नंबर आहे. KSB नंबर कंपनी एक आहे. वसवाल 1 नंबर कंपनी आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये मीरा कंपनी चांगली आहे. सहज कंपनी बी चांगली आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये शक्ती कंपनी 1 नंबर आहे आणि सिद्धिकलाचं बी 1 नंबर पंप आहे. ठीक आहे, या कंपन्या व्यतिरिक्त कोणी कंपनी सिलेक्ट करू नये, जेणेकरून आपल्याला आपला पंप घेऊन आपलं पैसे वेस्ट जाऊ नाही आणि आपलं हे पंप सिलेक्ट करून आपण रान भिजणं होत नाही. जे की आणि पंप सिलेक्ट करताना कधी बी 30 मीटरचा हेड सिलेक्ट करा, जेणेकरून पाणी 1 नंबर मारतो पंप. आपण काय होते, आपला पंप आपला पाईपलाईन कमी असते आणि हे असते, तर त्याच्यामुळं काय होते, पाणी कमी मारते पंप. तर 30 मीटरचा हेड निवडा कोणी बी. ज्यांचं पाईपलाईन खूपच लांब आहे त्यांना ते पंप 70 मीटरचं हेड काम करतं. ठीक आहे, तर इथं आपण बेनिफिशरी चेक करायचं आहे. आता इथं स्टेटसवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला रिडायरेक्ट होईल दुसऱ्या पेजवर. दुसरा पेज ओपन झाल्यानंतर आपल्या इथं बेनिफिशरी ID टाकायची आहे. तर आपली जी ID आली असेल तुम्हाला मॅसेजमध्ये, तर इथं बघा एक ID आलेली आहे. MK प्रकारचा MK ID येतं इथं तुम्हाला मिळाला असेल. ते MK ID असं टाकायचं आहे. इथं पूर्ण हे कॅपिटलमध्ये टाकायचं आहे. पूर्ण MK कॅपिटलमध्ये आहे, बाकीचं सर्व आकड्यामध्ये आहे. तर ठीक आहे, याला काय करायचं, सर्च करायचं. पूर्ण सर्च केल्यानंतर आपला स्टेटस काय आहे तर पूर्ण इथं दाखवलं बघा. तर हे बघा, तर हे पूर्ण कंप्लीट झालं आहे. हे बघा इथे दिसतंय तुम्हाला वरती तुमचा बेनिफिशरी ID आहे.
तुमचं डिस्ट्रिक्ट आहे, तुमचा तालुका आहे, तुमचं गाव कोणतं आहे ते पण आहे, आणि कस्टमरचं नाव आहे, मोबाईल नंबर आहे, आणि कोणत्या कंपनीचा पंप सिलेक्ट केला ते पण आहे खाली, आणि जॉईंट सर्वे केलेला ते अप्रूव्हल ते पण आहे. तर यांचा 3 HP पंप आहे, आयकॉन कंपनीचा पंप आहे, आणि हे अप्रूव्हल झालेलं आहे. तर इथं समजा आपल्याला काही प्रॉब्लेम असतात 7/12 याची, तर इथं अपलोड करायला ऑप्शन येतं आहे. आणि कोणाचं समजा फॉर्म भरून लई दिवस झालेत, काहीच रिप्लाय किंवा स्टेटस वगैरे आला नाही, तर आपण असा चेक करू शकतो. तर आपल्याला असं वेबसाईट ओपन करून आपल्या इथे आपली ID टाकून आपण चेक करू शकतो. हे कंप्लीट आहे पूर्ण, हे पंप यांचा बसून जाईल 1-1.5 महिन्यामध्ये. ठीक आहे, असं टेस्ट दिसतं पूर्ण. अप्रूव्हल सर्वे अप्रूव्हल झाला, रिजेक्ट झाला तर रिजेक्ट दाखवतं. इथं वेंडर कोणतं सिलेक्ट केलं ते पण दाखवतं कंपनी, आणि डेट वेंडर सिलेक्ट केलेलं डेट पण दाखवते. ठीक आहे, तर आपण ह्या व्हिडिओला नवीन शेतकरी बांधव पाहत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. बेल आयकन बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून आमचा नवीन व्हिडिओ आल्यानंतर आपल्याला नोटिफिकेशन मिळेल. ठीक आहे, भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.